शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण बघायला एक खोडव्याचा प्लॉट आहे. त्यामध्ये हे हुमणीची आळी आहे. बघू शकता 2 आळ्या आहेत. हे बरोबर उसाच्या गड्ड्याच्या खाली बरोबर एक गड्डा असं अंतराळ झालता. त्यामध्ये मी थोडं करून बघितल्यानंतर या असं आळ्या होत्या. हे बघू शकता ते खाली असं पोखरत जातात आणि पूर्ण गड्ड्याचे खाली मुळे आहेत. पूर्ण खात एक त्यामध्ये प्रौढ आळी आहे आणि एक लहान आहे बघा. असं गड्डा पूर्ण उकरून म्हणजे खालनं त्याला पोकळच करतात ऊस. त्यामुळे ऊस सुरळीत वाळून मरून जाते आणि ते आपल्याला नंतर कळत नाही. त्यामुळे ऊस पिकाचं भरपूर नुकसान होते. त्यासाठी आपल्याला बघू शकता की 2 आळे आहेत ते कसं चाललं आहे खाली. असं जात ते खात पूर्ण गड्ड्याची जी पांढरी मुळं आहेत, मुळांची वाढच होऊ देत नाही ती. आणि मुळांची वाढ न झाल्यामुळं पिकाला वरनं खालनं जे मिळणारं न्यूट्रिएंट्स ती बंद झाल्यामुळं ऊस वाळून जाते आणि वाढ पण होत नाही त्याची. त्यामुळं कमीत कमी ऊसाच्या एक 10 ते 20% उत्पादनात घट होते. त्यासाठी 2-3 पर्याय आहेत आपल्याला. एक म्हणजे गाळवणी करणे ऊसाच्या गड्ड्यात. दुसरा पर्याय म्हणजे पावसाळ्यात किंवा आपल्याला जमेल त्यावेळी पूर्ण ऊसात पाणी भरून ठेवलं तरी पण ते मरून जाते आळी पाण्याच्या ह्याच्यात. ती गेली आळी खाली. ते गड्ड्याच्या पूर्ण खाली असं जात पूर्ण पोखरून असतं. हुमणीचा प्रादुर्भाव हे असं एका शेतासाठी नाही तर असं पूर्ण सगळीकडे ते पसरते गावावर. असं पसरत ते सगळ्यांसाठी हे आहे. त्यासाठी अनेक म्हणजे दुसरं जैविक खाद्य दुसरं जर असेल असं पालापाचोळा